हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला यूट्यूब चॅनल. तर आपण गेल्या याच्यामध्ये टाईप 1 कव्हर केला होता प्रॉब्लेम फ्रॉम द चॅप्टर अनालिसिस ऑफ सिंगली रेनफोर्स्ड बीम. ठीक आहे. तर हा जे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते आपण घेतले होते टाईप 1 मधल्या, दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स घेतला होता. तर आज नवीन टाईप आपण शिकणार आहे, टाईप नंबर 2, जे की युजली विचारते आणि इम्पॉर्टंट आहेत आणि सिलेबस मध्ये पण तुमचं इन्क्लुडेड आहे. ओके. तर एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड. ओके. चलो पहिले स्टेप्स वगैरे लिहून घेऊ. स्टार्टिंगला पण फर्स्ट टाइप मध्ये पहिले स्टेप्स लिहून घेतला होता आणि त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम घेतले एक दोन. ठीक आहे. तर सेम एरिया ऑफ स्टीलला पण स्टेप्स लिहून घेऊ, त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स आपण घेऊन टाकू. ओके. चलो चला, काय आहे टॉपिक? एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड. कंपल्सरी क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये भरपूरदा विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत ते आपण व्यवस्थित बघून घेऊ. ओके. चल. हा. फर्स्ट स्टेप याच्यामध्ये टाइप 2 मध्ये गिवन डेटा दिलेला राहतो. तुम्हाला माहित आहे बीम मध्ये काय काय मेन्शन राहतात. एक तर तुम्हाला साईज म्हणजे डायमेन्शन दिलेले राहतात बी आणि कॅपिटल डी और स्मॉल डी च्या फॉर्म मध्ये. कॅपिटल डी म्हणजे ओव्हरऑल डेप्थ, स्मॉल डी म्हणजे इफेक्टिव्ह डेप्थ. हे तुम्हाला शिकवलं मी स्टार्टिंगचा फर्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केला होता. ओके. त्याच्या पॅरामीटर्स आणि त्याचे नेमिंग्स. आता ह्या केस मध्ये बेटा बघा, कॅल्क्युलेशन ऑफ एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बेंडिंग मुवमेंट म्हणजे एमयू दिलेला राहतो. एमयू ला काय म्हणतो? अल्टिमेट बेंडिंग मुवमेंट. अल्टिमेट बेंडिंग मुवमेंट, जे की आपण युजिंग लोडिंग किंवा स्पॅन हे यूज करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. तर तुम्ही थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स मध्ये शिकलेत, स्टँडर्ड व्हॅल्यू शिकलेत बेंडिंग मुवमेंटच्या. ओके. तर इथं पण तुम्हाला ह्या गोष्टी समजले पाहिजेत आणि रीड तुम्हाला ते आठवण ठेवले पाहिजे त्या स्टेप्स. ओके. चला, आता हे कसं काढणार? समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडं युडीएल आहे, त्याच्यावरचा लोड डब्ल्यू आहे आणि इथं स्पॅन आहे ए बी. ठीक आहे. ए बी एक बीम घेतला, स्पॅन घेतला, त्याच्यावरचा ते लेंथ आहे, स्पॅन आहे, एल ने डिनोट केलं आणि तर डब्ल्यू जे आहे ते लोड राहणार. आणि त्या डब्ल्यू ला बेटा, डब्ल्यू ला वर्डिंग लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्वाचं इथं वर्डिंग लक्षात ठेवणे. ठीक आहे. जसं मी अल्टिमेट बेंडिंग मुवमेंट म्हणू शकतो किंवा फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट. काय म्हणू शकतो? अल्टिमेट किंवा फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट. ओके. डिझाईन बेंडिंग मुवमेंट असे पण शब्द मी यूज करू शकतो फॉर एम. डिझाईन बेंडिंग मुवमेंट. ओके. तर ह्या नेमिंग मी यूज करू शकतो फॉर सिंगल पॅरामीटर, दॅट इज एम. ओके. तर इथं इफ यम दिलेला असेल, क्वेश्चन मध्ये यम दिला असेल, यम कसं ओळखायचं? त्याचं नेमिंग काय राहतो? फक्त बेंडिंग मुवमेंट. सिम्पली काय राहणार? बेंडिंग मुवमेंट. और ह्याला अजून एक नाव आहे वर्किंग बेंडिंग मुवमेंट. वर्किंग बेंडिंग मुवमेंट. बीएम म्हणजे काय? बेंडिंग मुवमेंट, शॉर्ट मध्ये लिहायला. त्याच्यानंतर सेफ बेंडिंग मुवमेंट. ठीक आहे. और सर्व्हिस बेंडिंग मुवमेंट. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच पॅरामीटर साठी रिलेटेड राहणार, दॅट इज एम. ओके. सिमिलरली इथं जे डब्ल्यू आहे मित्रांनो, इथं डब्ल्यू काय राहणार? वर्किंग युडीएल आहे, तुम्ही ओळखू शकता. टाइप्स ऑफ लोड तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, युडीएल, सेंट्रल पॉइंट लोड आणि इसेंट्रिक पॉइंट लोड. ओके. तर इथं डब्ल्यू चा अर्थ काय? डब्ल्यू म्हणजे वर्किंग, सर्व्हिस, सेफ, सर्व्हिस. ओके. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. वर्किंग, सेफ, सर्व्हिस या तिन्ही रिलेटेड राहणार कशासोबत? दॅट इज डब्ल्यू. तर इथं मी युडीएल म्हणतो कारण की युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड दिसतो. करेक्ट आहे. तर इथं लक्षात ठेवा मित्रांनो, डब्ल्यू ला फॅक्टर करण्यासाठी बघा, जे यू आहे, यू ला मी काय सांगू शकतो? अल्टिमेट किंवा फॅक्टर्ड किंवा डिझाईन, या तीन वर्ड यूज करू शकतो. सिमिलरली मला लोडला पण तेच वर्ड यूज करावं लागेल. अल्टिमेट, फॅक्टर्ड और डिझाइन युडीएल किंवा लोड म्हणलं तरी चालते. सिम्पली लोड म्हणलं तरी चालते. लक्षात आलं? नेमिंग लक्षात आलं का? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला नेमिंगच आहे तिथे.
नेमिंग एकदा तुम्हाला लक्षात आलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सिंपल जाणार आहेत. ओके, चल. तर आता डब्ल्यू ला सर डब्ल्यू करण्यासाठी कशाने मल्टिप्लाय करतो? 1.5 डब्ल्यू, 1.5 डब्ल्यू. करेक्ट आहे, 1.5 डब्ल्यू. म्हणजे इथं वर्किंग लोडला फॅक्टर लोड करण्यासाठी तुम्हाला इथं 1.5 आणि हे 1.5 मित्रांनो, 1.5 इज द फॅक्टर ऑफ सेफ्टी. लक्षात आलं? फॅक्टर ऑफ सेफ्टी आहे जे की आपण लोड इन्क्रीज करून घेतो. कारण की हा जे मेथड आहे जे की लिमिट स्टेट मेथड, त्याच्यामध्ये आपण काय करतो, 50% लोड काय करतो ऑलरेडी इन्क्रीज करून घेतो फॉर गेटिंग लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ. लक्षात आलं? फॉर गेटिंग लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ. ओके, चला. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं यम यम मधून यू करायचं असेल तर 1.5 इथं पण कोणता फॅक्टर ऑफ सेफ्टी अप्लाय करायचा? 1.5 इंटू यम करावं लागेल. ठीक आहे, डायरेक्टली समजा यम कधी कधी मेन्शन राहतो तर त्याला यम ला यू करण्यासाठी 1.5 फॅक्टर ऑफ सेफ्टी अप्लाय करावं लागेल. तरच तुम्हाला काय भेटणार इथं? अल्टिमेट बेंडिंग मुवमेंट किंवा फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट किंवा डिझाईन बेंडिंग मुवमेंट. लक्षात आलं? आता सिंपल आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे. तर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला व्यवस्थित एक प्रॉपर सिस्टमॅटिक वे मध्ये एक्सप्लेन करतो. ओके, चलो. आता हा झाला पहिला बीम. करेक्ट आहे, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग यूडीएल. त्याच्यानंतर नेक्स्ट सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोड ऍट सेंटर. कॅरिंग पॉइंट लोड ऍट सेंटर. ओके, तर याच्यासाठी मित्रांनो यम ची किंमत राहतो डब्ल्यू एल डिवायडेड बाय 4. आणि तुम्हाला माहित आहे यम ला यू करण्यासाठी तुम्हाला काय अप्लाय करावं लागेल? फॅक्टर ऑफ सेफ्टी दॅट इज 1.5. फॅक्टर ऑफ सेफ्टी किती अप्लाय करावं लागेल? 1.5. ठीक आहे, तर असं तुम्ही करू शकता. हे समजा तुम्हाला हा स्टेप करायचा नसेल, डायरेक्टली काय करायचं, पहिले यम काढायचा. यम माहित आहे तुम्हाला, दॅट इज 1.5 ने त्याला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट भेटतात. लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? चल, नो डाऊट. तर इथं नेक्स्ट बीम राहणार दॅट इज कोणता बीम आहे इथं? सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग इसेंट्रिक पॉइंट लोड. कॅरिंग इसेंट्रिक पॉइंट लोड. ओके, तर इथं एम ची किंमत काय राहणार आहे? डब्ल्यू ए बी बाय एल. ठीक आहे, हे सगळं नोट डाऊन करून ठेवायचं तुमच्या मध्ये, आपल्या नोट्स मध्ये. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग यूडीएल. कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग यूडीएल, त्याच्यासाठी पण एम चा फॉर्म्युला माहित आहे, डब्ल्यू एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि लास्टली कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग पॉइंट लोड ऍट फ्री एंड. ठीक आहे, पॉइंट लोड ऍट फ्री एंड. मग ह्याच्यासाठी मोमेंट किती राहतो? मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट दॅट इज डब्ल्यू एल. ओके, तर या एवढ्या बीम्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, एक्झाम मध्ये कोणताही बीम विचारू शकते. तर तुम्हाला बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला आला तर तुम्हाला एमयू इझिली भेटणार आहेत. आणि ते एमयू कशासाठी लागतो ते आपण पुढं बघणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं का? इथपर्यंत काय डाऊट? चल. आता नेक्स्ट जे मेन स्टेप राहणार मित्रांनो, मेन स्टेप राहतो एमयू मॅक्स. त्याला आपण काय म्हणतो रे? अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. अल्टिमेट मोमेंट ऑफ रेजिस्टन्स, जे की आपण स्टार्टिंगच्या टाइप 1 मध्ये पण शिकलो होतो. जे की कशावर डिपेंड राहतात? त्या व्हॅल्यूज डिपेंड राहतात मित्रांनो ग्रेड ऑफ स्टील वर. ठीक आहे, तर इथं 0.148 एफ सी के बी डी स्क्वेअर. म्हणजे कोणत्या ग्रेड साठी? Fe250. आणि Fe250 ला कोणता स्टील म्हणतो रे? माइल्ड स्टील. लक्षात ठेवा. मग 0.138 एफ सी के बी डी स्क्वेअर Fe415 आणि त्याच्यानंतर 0.133 एफ सी के बी डी स्क्वेअर. मग हे कोणता ग्रेड आहे? फॉर ग्रेड Fe500. आणि या दोन्ही जे स्टील आहे त्याला आपण काय म्हणतो? टॉर स्टील. टाइप कोणता आहे? HYSD चा आहे, म्हणजे हाय हेड स्ट्रेस डिफ्रॉम बार राहणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केला, यूज एम एस स्टील. एम एस स्टील म्हणला की Fe ची किंमत किती आहे? 250. यूज टॉर स्टील. टॉर स्टील म्हणलं तर तुमच्याकडे ऑप्शन आहे Fe415 और Fe500.
बट मोस्ट प्रोबॅबली सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणत्या ग्रेडवर विचारलं, समजा ग्रेड मेन्शन नसेल किंवा ग्रेड यूज करून ते सोल्युशन काढला असेल, दॅट इज FE415. कोणता आहे? FE415. इथपर्यंत काय डाऊट? ओके, चलो आता नेक्स्ट स्टेप. इथं नेक्स्ट जे थर्ड स्टेप राहणार आहे, दॅट इज कम्पेरिंग MU and MU max. Comparing MU and MU max. आणि तुम्हाला मी सांगायलो MU max तरी म्हणतो किंवा MU लिमिटिंग तरी म्हणतो, लक्षात ठेवा. मॅक्सिमम मोमेंट ऑफ रेजिस्टन्स किंवा लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स या दोन्ही शब्द तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍज फर्स्ट केस नंबर 1, ऍज MU लेस दॅन MU मॅक्स असेल तर आपण सेक्शन कोणतं म्हणतो? लेस व्हॅल्यूला कोणतं सेक्शन म्हणतो? सेक्शन इज अंडर रेनफोर्स्ड. स्टार्टिंगच्या टाइप 1 मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले होते. ठीक आहे. तर MU लेस दॅन MU मॅक्स असेल तर अंडर रेनफोर्स्ड सेक्शन म्हणतो. करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ऍज MU ग्रेटर दॅन MU मॅक्स असेल तर सेक्शन इज ओव्हर रेनफोर्स. आणि सगळ्यांना माहित आहे ओव्हर रेनफोर्स सेक्शन आपण अवॉइड करतो. कोणता सेक्शन यूज करतो आपण? ह्याच्यासाठी बॅलन्स्ड सेक्शनच्या फॉर्म्युलेस किंवा व्हॅल्यूज यूज करतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. ओव्हर रेनफोर्स सेक्शन अवॉइड करतो कारण की हेवी स्टील होऊन जाणार, ते मग अननेसेसरी काय होतं तिथं वेट वाढणार तुमचा सेल्फ वेट, आणि मग त्या जे कारणे आहेत ते जनरेट होणार तिथं, म्हणजे फेल्युअर्स होणार स्ट्रक्चरचे. ओके. तर ह्याच्यासाठी आपण हेवी स्टील म्हणजे अवॉइड करतो आणि त्याच्या जागी आपण बॅलन्स्ड जे सेक्शन आहे ते यूज करतो. याचा अर्थ तिथं युनिफॉर्मिटी दिसतो इन टर्म्स ऑफ लोडिंग, इन टर्म्स ऑफ लोड डिस्ट्रीब्युशन आणि इन टर्म्स ऑफ फेल्युअर, विदाउट गिव्हिंग एनी नॉन युनिफॉर्म फेल्युअर. तुमचा फेल्युअर कसा पाहिजे? युनिफॉर्म फेल्युअर पाहिजे, जे की तुम्हाला त्या सेक्शन वरून कळते. ओके, मेन्शन्ड आहे ते. तर त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, 4 स्टेप. आता एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड, एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड, जे की आपला आजचा पॉइंट होता. करेक्ट आहे का? आजचा पॉइंट होता. समजा इथं फर्स्ट म्हणजे फर्स्ट केसला फर्स्टचाच फॉर्म्युला, केसला फर्स्टचाच फॉर्म्युला यूज करायचा, जे की याच्यामध्ये मी मेन्शन करून दिलेला आहे. करेक्ट आहे का? चला आता AST required equals to 0.5 FCK upon Fy in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 MU divided by FCK BD square ब्रॅकेटच्या बाहेर B इंटू डी. आता इथं BD सगळ्यांना माहित आहे, B म्हणजे विड्थ ऑफ बीम, D म्हणजे स्मॉल डी आहे, इफेक्टिव्ह डेप्थ. लक्षात आलं? आणि त्याच्यानंतर इथं FCK ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आहे आणि Fy ग्रेड ऑफ स्टील आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा जे फॉर्म्युला आहे तुम्हाला पूर्ण DSR मध्ये किती मार्क देऊ शकते? 10 मार्क देऊ शकते. लक्षात ठेवा. किती मार्क म्हणायलो? 10 मार्काचा फॉर्म्युला आहे. त्याच्यामुळे इथं मी 5 स्टार टाकलेला आहे मित्रांनो. 10 मार्काचा फॉर्म्युला आहे, कारण की स्लॅब मध्ये पण हाच फॉर्म्युला यूज होतो, फुटिंग मध्ये पण हाच फॉर्म्युला यूज होतो. ठीक आहे. आणि या बीम्स मध्ये हा वाला फॉर्म्युला यूज होतो. लक्षात आलं? एकतर प्रॉब्लेम विचारल, म्हणजे प्रॉब्लेमच तुमच्या ज्या स्टेप्स मध्ये इन्क्लुडेड आहेत हा फॉर्म्युला, ते स्टेप्स तुम्हाला किती मार्क देणार, हा फॉर्म्युला किती मार्क देणार? दॅट इज 10 मार्क्स. सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा. कोणता? एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड, दॅट इज AST रिक्वायर्ड इक्वल्स टू 0.5 FCK upon Fy in bracket 1 minus root of 1 minus 4.6 MU divided by FCK BD square ब्रॅकेट क्लोज B into D. लक्षात आलं? तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा when the section is under reinforced. when the section is under reinforced. आता ओव्हर रेनफोर्स सेक्शन आलं तर काय करायचा? ओव्हर रेनफोर्स सेक्शन आलं तर मित्रांनो, तुम्हाला पहिले
पीटी काढावं लागेल. पीटी लिमिटिंग व्हॅल्यू काढावं लागेल. करेक्ट आहे. पहिले पीटी लिमिटिंग व्हॅल्यू काढावं लागेल आणि 0.088 एफसीके हे व्हॅल्यूज मेन्शन करून ठेवायचे. 0.048 एफसीके आणि 0.038 एफसीके हा ग्रेड कोणता आहे? ग्रेड एफई 250 साठी, ग्रेड एफई 415 साठी आणि ग्रेड एफई 500 साठी. ठीक आहे. तर ह्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही एरिया ऑफ स्टील इझिली काढू शकता, कारण की आपल्याकडं पीटी लिमिटचा फॉर्म्युला राहतो एएसटी डिवायडेड बाय बीडी इंटू 100. एएसटी डिवायडेड बाय बीडी इंटू 100. एकदा तुम्हाला बी आणि डी च्या व्हॅल्यूज माहित आहेत तर तुम्ही इझिली त्याला पीटी लिमिटने मल्टिप्लाय करून तुम्ही डायरेक्टली कशाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता? एरिया ऑफ स्टील कॅल्क्युलेट करू शकता. तर हा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा आहे, दॅट इज पीटी लिमिटचा. इथपर्यंत काय डाऊट? ओके. स्टेप्स पार्ट पार्ट असतील का तुम्हाला? एकदा कन्फर्मेशन द्या मला. ठीक आहे. कन्फर्मेशन तर कमेंट बॉक्स मध्ये येस सर ऑल क्लिअर म्हणून तुम्ही कमेंट टाकायचा या व्हिडिओच्या खाली. ठीक आहे. स्टेप्स कळाले तर. ओके. इझी वे मध्ये तुम्हाला सांगितलं 4 मार्काला येऊ शकते. 4 स्टेप व्यवस्थित तुम्हाला एक सिस्टमॅटिक फॉर्म मध्ये तुम्हाला स्टेप्स लिहून दिलेले आहेत. तर हे पाठ करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट काय आहे? एक मिनिट. हा फर्स्ट काय आहे? अल्टिमेट बेंडिंग मोमेंट काढा. नाही दिलं तर डायरेक्टली व्हॅल्यू लिहायचा. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे तुमचा एमयू मॅक्झिममचा. लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन ग्रेड ऑफ स्टील डायरेक्टली काढू शकता. बट इथं अजून एक पॉईंट सांगायचा आहे मला एमयू मध्ये. समजा तुम्हाला लोडिंग दिला असेल तर तुम्हाला बेंडिंग मोमेंट काढता आलं पाहिजे, वर्किंग बेंडिंग मोमेंट काढता आला पाहिजे आणि त्याचे फॉर्म्युलेस मी इथं मेन्शन करून दिलेले आहेत. ठीक आहे. तर या 5 बीम तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. चला आता नेक्स्ट. त्याच्यानंतर कम्पेअरिंग एमयू मॅक्स. एमयू आणि एमयू मॅक्स आहे. एमयू लेस दॅन एमयू मॅक्स असेल तर सेक्शन इज अंडर एनफोर्स्ड. एमयू ग्रेटर दॅन एमयू मॅक्स असेल तर सेक्शन इज ओव्हर एनफोर्स्ड. ओव्हर एनफोर्स आपण अवॉइड करतो. कोणता सेक्शन प्रोव्हाइड करतो? बॅलन्स्ड सेक्शन. आणि बॅलन्स सेक्शन साठी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. बट केस नंबर 1 आला तर केस नंबर 1 साठी एसटी रिक्वायर्ड फॉर्म्युला दिलेला आहे. आणि केस नंबर 2 आला असेल, ओव्हर एनफोर्स आला असेल तर बॅलन्स साठी पहिले पीटी लिमिट काढायचं आहे. पर्सेंटेज ऑफ लिमिटिंग पर्सेंटेज ऑफ स्टील काढावं लागेल डिपेंडिंग अपॉन ग्रेड. आणि ग्रेड कोणते आहेत? एफई 250, 415, 500 साठी 0.088 एफसीके, 0.048 एफसीके आणि 0.038 एफसीके या व्हॅल्यूज तुम्हाला पार्ट करून ठेवायचं आहे. आणि पीटी लिमिटचं जे व्हॅल्यू आहे किंवा फॉर्म्युला आहे दॅट इज पर्सेंटेज ऑफ स्टील in limiting section equals to AST divided by BD into 100. ओके. चलो आता एक दोन प्रॉब्लेम्स आपण या टॉपिक वर बघू. एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड. ओके. लक्षात आलं? चलो. चला मित्रांनो काय दिलेलं आहे एकदा रीड करा क्वेश्चन व्यवस्थित. अ बीम 300 mm बाय 500 mm इफेक्टिव्ह. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगितला होता कोणता वर्ड? सगळ्यात महत्वाचं वर्ड आहे सेकंड डायमेन्शन दॅट इज डी ला ओव्हरऑल आहे का इफेक्टिव्ह आहे ते इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर इथे इफेक्टिव्ह दिला म्हणजे ऑब्विसली ते कोणता डेप्थ असेल? इफेक्टिव्ह डेप्थ असेल. आणि इफेक्टिव्ह डेप्थ किती दिला या केसमध्ये? 500 दिलेला आहे. ठीक आहे. कॅरीज फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट. आलं का आता वर्ड? फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट म्हणजे काय व्हॅल्यू दिलेला आहे? फॅक्टर्ड म्हणला लवकर लवकर चला सांगा. फॅक्टर्ड म्हणला तर एमयू ची किंमत दिलेली आहे तुम्हाला. करेक्ट आहे. एमयू ची किंमत किती आहे? 175 किलो न्यूटन मीटर. इफ ग्रेड M20 and steel grade Fe 500 are used, calculate area of steel. ओके. चला आता व्यवस्थित आपण बघा आता स्टेप्स. गिवन डेटा पहिले बनवून घेऊन. आता गिवन डेटा मध्ये आरसीसी बीम दिलाय तुम्हाला. ठीक आहे. आरसीसी बीम दिलेला आहे. मग त्याच्यासाठी डायमेन्शन्स काय आहेत रे? डायमेन्शन्स आहे 300 mm बाय 500 mm
इफेक्टिव्ह म्हणला तर इथं बी ची किंमत येईल मित्रांनो 300 mm, डी ची किंमत येईल 500 mm. करेक्ट आहे का? डी ची किती येणार किंमत 500 mm. त्याच्यानंतर तुम्हाला फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट म्हणजे MU दिला आहे, त्याला काय म्हणतो आपण फॅक्टर्ड बीएम. बीएम चा अर्थ काय बेंडिंग मुवमेंट, दॅट इज 175 मेन्शन केले. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रेड आहे M20. याचा अर्थ FCK ची किंमत किती दिली 20 न्यूटन पर mm². त्याच्यानंतर FE 415 दिला ना, नाही 415 नाही 500 दिलाय, दॅट इज FY ची किंमत 500 न्यूटन पर mm². तर ह्याच्यामधून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड, जे की अब्रिव्हिएशन फॉर्म मध्ये आपण काय यूज करतो AST रिक्वायर्ड. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप असेल फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट. हेडिंग टाकून ठेवायचा फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट. करेक्ट आहे फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट. तर इथं MU ची किंमत किती आहे रे 175 किलो न्यूटन मीटर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप. ओके. चला आता नेक्स्ट स्टेप काय नेक्स्ट स्टेप राहणार आहे तुमचं दॅट इज मॅक्सिमम. MU मॅक्सिमम काढायचं तुम्हाला. ठीक आहे. सेकंड लिमिटिंग मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स. लिमिटिंग मुवमेंट ऑफ रेजिस्टन्स. मग कोणता ग्रेड दिला रे ग्रेड दिलेला आहे 500. मग 500 साठी 0.133 FCK. ठीक आहे. BD². FCK BD². कोणत्या ग्रेड साठी FE 500 साठी. मग 0.133 FCK ची किंमत आहे 20, बी ची किंमत आहे 300 आणि डी ची किंमत आहे 500 चा स्क्वेअर. चला कॅल्क्युलेट करा किती येईल व्हॅल्यू लवकर सांगा. बघा कॅल्क्युलेशन करा 0.133 FCK 20, बी ची किंमत 300 आणि हे 500 चा स्क्वेअर. म्हणजे इथं व्हॅल्यू मित्रांनो किती आलं 199.5 10 टू दी पॉवर 6 न्यूटन MM येईल. आणि तुम्हाला मी सांगितला होता 10 टू दी पॉवर 6 समजा तुम्ही काढून टाकला ते व्हॅल्यू कशामध्ये दिसणार 199.5 किलो न्यूटन मीटर मध्ये दिसणार आहे. दॅट इज MU मॅक्सिमम. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा थर्ड मध्ये कम्पेअरिंग करतो. बरोबर ना. स्टेप्स मध्ये बघितलं आपण कम्पेअरिंग MU अँड MU मॅक्सिमम. काय येणार इथं ऍज MU ची किंमत किती आहे रे 175 किलो न्यूटन मीटर विच इज लेस दॅन. बरोबर ना. कारण की 199 मोठा आहे 175 पेक्षा. MU मॅक्सिमम दॅट इज 199.5 किलो न्यूटन मीटर. करेक्ट आहे. देअरफॉर असं असेल तर सेक्शन कोणता आहे सेक्शन इज अंडर रेनफोर्स. सेक्शन इज अंडर रेनफोर्स. लक्षात आलं का. बरोबर आहे. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट बघा एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड. मग ते मोठा वाला फॉर्म्युला लागल. बरोबर ना केस नंबर 1 साठी. कारण की केस नंबर 1 साठीच पाहिजे झाला. मग इथं AST रिक्वायर्ड इक्वल्स टू 0.5 FCK अपॉन FY in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 MU divided by FCK BD². ब्रॅकेटच्या बाहेर B इंटू D. चला व्हॅल्यूज टाकून द्यायच्यामध्ये. व्हॅल्यूज टाकून द्या. AST required equals to 0.5 FCK ची किंमत 20 divided by 500 in bracket 1 minus under root of 1 minus 4.6
एमयू ची किंमत किती आहे? एमयू आपण डायरेक्टली दिलेला आहे बघा 175. तर त्याला न्यूटन एम एम मध्ये करायचं. कशामध्ये करायचं? न्यूटन एम एम मध्ये करायचं मित्रांनो. कारण की हा जे एफ सी के एफ वाय ची किंमत आहे न्यूटन पर एम एम स्क्वेअर मध्ये आहे. पूर्ण व्हॅल्यू कशामध्ये पाहिजे तुमचा? किलो न्यूटन मीटरचा न्यूटन एम एम मध्ये पाहिजे. समजा तुम्ही नाही टाकला तर तुम्हाला एरर भेटणार कॅल्सी मध्ये. ओके. 10⁶ डिवायडेड बाय 20 इंटू 300 इंटू 500 चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर 300 इंटू 500. ठीक आहे. चला आता कॅल्क्युलेशन करतो मी. 0.5 तुम्ही पण करा. 0.5 इंटू 20 डिवायडेड बाय 415 415 नाही 500 in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 175 10⁶ divided by 20 into 300 into 500 चा स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर 300 into 500. तर याची किंमत येईल मित्रांनो 957.94 mm स्क्वेअर. ओके. ठीक आहे. कॅल्क्युलेशन केलं का? ठीक आहे. तर 957.94 mm स्क्वेअर एवढं व्हॅल्यू आलेलं आहे. ठीक आहे. समजलं असेल. स्टेप बाय स्टेपच आहेत सगळे. जे काय म्हणतात व्हॅल्यूज पण स्टेप बाय स्टेपच काढलं आणि ह्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे while calculating area of steel required. ठीक आहे. तर एकदम व्यवस्थित सुटसुटीत लिहायचं. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप व्हॅल्यूज लिहायचे आणि ज्या व्हॅल्यूज आलेत त्याला स्क्वेअर रेक्टँग्युलर बॉक्स मध्ये मेन्शन करून ठेवायचं मित्रांनो. म्हणजे कसं आहे एकदम सिस्टमॅटिक सोल्युशन दिसणार तुमचं. करेक्ट आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चलो नेक्स्ट क्वेश्चन. हा जे प्रॉब्लेम आहे 2023 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. तर अ बीम 250 mm बाय 550 mm इफेक्टिव्ह बघा आता द वर्ड आला का इफेक्टिव्ह साइज कॅरीज फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट. फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट ऑफ 160 किलो न्यूटन मीटर if concrete M20 and steel grade Fe 500 are used. Find the area of steel. Find the area of steel. ठीक आहे. पहिले गिवन डेटा बनवून घेऊ. तर आरसीसी बीम दिलंय तुम्हाला. ओके. आरसीसी बीम दिलेला आहे. तर आरसीसी बीम मध्ये 250 mm बाय 550 mm डायमेन्शन प्रोव्हाइड केलेत आणि इथं इफेक्टिव्ह शब्द आला. तर इथं बी ची किंमत 250 mm येईल आणि डी ची किंमत किती येणार 550 mm. करेक्ट आहे. त्याच्यानंतर फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट म्हणजे एमयू आता सांगितलं तुम्हाला 160 किलो न्यूटन मीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्रेड्स आहेत M20 दिलंय म्हणजे एफसीके ची किंमत किती रे 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि एफ वाय ची एफ ई 500 दिलाय म्हणजे एफ वाय ची किंमत किती राहणार 500 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 500 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. लक्षात आलं. तर काय कॅल्क्युलेट काय करायचं एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड कॅल्क्युलेट करायचा. तर फर्स्ट स्टेप राहणार तुमचा फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट. फॅक्टर्ड बेंडिंग मुवमेंट. ठीक आहे. तर किती आहे व्हॅल्यू एमयू इक्वल्स टू 160 डायरेक्टली तुम्हाला विदाउट एनी गिविंग बीम और लोडिंग ऑन बीम तर तुम्हाला डायरेक्ट मेन्शन केलंय 160. करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला इथं लिहितो. तर इथं सेकंड स्टेप राहणार
लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स, लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स राहणार, दॅट इज mu लिमिट किंवा mu मॅक्सिमम मानलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, लिमिट मॅक्सिमम शब्द एकच आहेत. ठीक आहे, तर इथं FE 500 साठी आपल्याकडे व्हॅल्यू 0.133 FCK BD स्क्वेअर, FE 500 दिले, तर 0.133 FCK ची किंमत 20, B ची किंमत आहे 250, D ची किंमत आहे 550 चा स्क्वेअर. D ची किंमत किती आहे? 550 चा स्क्वेअर. चला कॅल्क्युलेट करा, किती येते बघा. 0.133 FCK 20 आहे, 250, 550 चा स्क्वेअर, तर ह्याची किंमत येईल मित्रांनो 201.16 10⁻6 न्यूटन MM येईल, म्हणजे 201.16 किलो न्यूटन. ओके, तर हा कशाची किंमत आहे? mu मॅक्सिमम ची किंमत आलेली. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड, कंपेरिंग mu and mu maximum, comparing mu and mu maximum. Now as mu किती आहे व्हॅल्यू 160 किलो न्यूटन मीटर, विच इज लेस दॅन mu मॅक्सिमम. मॅक्सिमम ची किंमत किती आहे? 201.16 किलो न्यूटन मीटर. देअरफॉर आपल्याला माहित आहे लेस आला तर सेक्शन कोणता आहे? सेक्शन इज अंडर रेनफोर्स्ड, सेक्शन इज अंडर रेनफोर्स्ड. ठीक आहे, म्हणजे सेफ आहे सेक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड, एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड, मग AST रिक्वायर्ड equals to 0.5 FCK upon FY in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 mu divided by FCK BD square, ब्रॅकेटच्या बाहेर B into. करेक्ट आहे. चला आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. चल AST रिक्वायर्ड equals to 0.5 FCK ची किंमत 20 divided by 500 in bracket 1 minus under root of 1 minus 4.6 m. mu ची किंमत किती आहे? 160 मेन्शन्ड आहे, तर 160 10⁻6 करायला विसरू नका. FCK आहे 20, B ची किंमत 250, 550 चा स्क्वेअर, ब्रॅकेटच्या बाहेर 250 इंटू 550, 250 इंटू 550. करेक्ट. चला आता व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो मी. 0.5 FCK 20 डिवाइड बाय 500 इन ब्रॅकेट 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस 4.6 160 into 10⁻6 divided by 20 250 550 चा स्क्वेअर, ब्रॅकेटच्या बाहेर 250 इंटू 550. तर याची किंमत यायली मित्रांनो 779.59 mm स्क्वेअर. हा झाला तुमचा AST रिक्वायर्ड. करेक्ट आहे, AST रिक्वायर्ड. ठीक आहे, तर अंडर रेनफोर्स सेक्शन आलत, तर अंडर रेनफोर्स सेक्शन साठी आपण AST रिक्वायर्ड ची किंमत कॅल्क्युलेट केली. लक्षात आलं? काही प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये? स्टेप्स वगैरे सगळं व्यवस्थित आहे? ठीक आहे, तर हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. एक लास्ट क्वेश्चन घेऊ आणि इथं आपण स्टॉप. ओके, तर हा क्वेश्चन 2024 मध्ये आलेला आहे. ठीक आहे, एकदम सोपा आहे. डायरेक्टली तुम्हाला कशाचे व्हॅल्यूज विचारले? लिमिटिंग मोमेंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे mu मॅक्सिमम विचारलं, आणि तर स्टील पण मॅक्सिमम केस मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे, तर पहिले गिवन डेटा बनवून घेऊ. बघा 2024 मध्ये आलेला क्वेश्चन, गिवन डेटा, आणि हा जे क्वेश्चन आहे मॅक्सिमम पोरांना कळायलाच नाही. ठीक आहे,
लिमिटिंग साठी व्हॅल्यूज विचारल्यात कशाच्या, एमयूच्या आणि एएसटीच्या. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे लिमिटिंग शब्द आला तर तुम्हाला पीटी लिमिट जे आहे ते काढावं लागेल तुम्हाला फॉर कॅल्क्युलेटिंग एएसटी. फॉर कॅल्क्युलेटिंग एएसटी लक्षात आलं. चलो आता एमयू मॅक्झिमम तुम्हाला काढायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एएसटी काढायचा आहे. कोणत्या केससाठी, लिमिटिंग केससाठी. बी ची किंमत डायरेक्टली आता तुम्ही क्वेश्चन रीड करून डाटा बनवता आलं पाहिजे. आता एवढं प्रॅक्टिस झाली. ठीक आहे. डायरेक्टली व्हॅल्यूज घ्यायचे. बी ची किंमत 300. आता इथं पण शब्द कोणता आलाय, इथं पण वर्ड इन्क्लूड केला आहे स्टेटमेंट मध्ये, दॅट इज इफेक्टिव्ह. म्हणजे स्मॉल डी ची किंमत किती आहे, 550 mm. ओके. M20 दिले म्हणजे एफसीके ची किंमत डायरेक्टली किती येणार आहे, 20 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि एफई 415 म्हणजे एफ वाय ची किंमत किती, 415 न्यूटन पर mm स्क्वेअर. ठीक आहे. सोल्युशन फर्स्ट, एमयू लिमिट इक्वल्स टू 0.138 एफसीके बीडी स्क्वेअर. हाच व्हॅल्यू डायरेक्टली यूज करायचा. ठीक आहे. तर हे एफई 415, 0.138 एफसीके ची किंमत आहे 20, बी ची किंमत आहे 300 आणि डी ची किंमत आहे 550 चा स्क्वेअर. ठीक आहे. चला व्हॅल्यूज काढूत आपण कॅल्सीवर. 0.138 एफसीके 20, बी ची किंमत आहे 300, डी ची किंमत आहे 550 चा स्क्वेअर. मग हे व्हॅल्यू यायले मित्रांनो 250.47 10⁻⁶ न्यूटन mm और 250.47 किलो न्यूटन मीटर. मग हा कशाची किंमत झाली, एमयू मॅक्सिमम ची. ठीक आहे, एमयू मॅक्सिमम ची. चला आता नेक्स्ट लास्ट स्टेप आपलं. आता नेक्स्ट आहे एरिया ऑफ स्टील. एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड. एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड. तर इथं पण थोडंफार तुम्हाला हेडिंग द्यावं लागत होतं, मी दिलं नाही, सॉरी फॉर दॅट. लिमिटिंग मूवमेंट ऑफ, लिमिटिंग मूवमेंट, एक मिनिट, लिमिटिंग मूवमेंट ऑफ करा, मूवमेंट ऑफ रेजिस्टन्स, लिमिटिंग मूवमेंट ऑफ रेजिस्टन्स. लक्षात आलं. ठीक आहे. तर हा आपण काढा. नेक्स्ट आहे एरिया ऑफ स्टील रिक्वायर्ड इन विच केस, लिमिटिंग केस. ठीक आहे. तर त्याच्यासाठी पहिले पीटी लिमिट काढावं लागेल 0.0. आता ग्रेड कोणता आहे, 415 तुम्हाला लिहून दिलेत मी, बरोबर ना. व्हॅल्यूज तुम्हाला लिहून दिलेत बघा. 415 साठी किती, 415 साठी 0.048 आहे, 0.048 आहे. 0.048 एफसीके फॉर विच ग्रेड, 415 ग्रेड. 0.048 एफसीके ची किंमत आहे 20, मग हे येणार 0.96%. करेक्ट आहे, 0.96%. आणि ह्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे एएसटी डिवायडेड बाय बीडी इंटू 100 चाच व्हॅल्यू 0.96 राहतो. मग एएसटी इक्वल्स टू 0.96 इंटू बी इंटू डी डिवायडेड बाय 100 केलं तर तुम्हाला स्टील रिक्वायरमेंट भेटणार 0.96 इंटू बी ची किंमत 200 नाही 300 इंटू 550 डिवायडेड बाय 100. ह्याची किंमत येईल मित्रांनो 0.96, 300 इंटू 550 डिवायडेड बाय 100 केलं तर ह्याची किंमत येतो मित्रांनो, एएसटी ची किंमत आहे 1584 mm स्क्वेअर. that's your requirement based on limiting percentage. ठीक आहे, लिमिटिंग पर्सेंटेज. इथपर्यंत काही डाऊट आहे का, टाइप 2 मध्ये डाऊट आहे का. एकदम व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी त्याचे सोल्युशन्स काढून दिलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आता, स्टेप्स लिहून घ्यायचे आणि मॅक्सिमम जेवढं काही पीवायक्यूज मध्ये भेटणार या टॉपिक रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे आहे.
काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. आता नेक्स्ट लास्ट टाइम राहिले दॅट इज डिझाईन ऑफ आरसीसी बीम. ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ते कम्प्लीट करूत आपण. ठीक आहे, एक दोन क्वेश्चन्स घेऊ त्याच्यावरचे डिझाईन स्टेप्स वगैरे बघू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आवडलं तर. ठीक आहे, आणि मॅक्झिमम पोरांना ह्याचा फायदा होऊ द्या. ठीक आहे, जे कोणी स्टुडंट जे की अफोर्ड करत नाहीत काही क्लासेस, ऑफलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन क्लासेस, त्यांच्यासाठी हा हेल्पफुल व्हिडिओ ठरेल. ठीक आहे, त्याला हेल्प करा. आणि काही कन्सेप्ट पण, ज्यांना कोणाला कन्सेप्ट क्लिअरन्सचा प्रॉब्लेम असेल तर ह्या व्हिडिओ थ्रू तुमच्या कन्सेप्ट पण क्लिअर होणार. ठीक आहे, तर आपण हा व्हिडिओ म्हणजे इथं स्टॉप करू आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू विथ टाईप नंबर 3, जे की राहणार तुमचा डिझाईन ऑफ सिंगली रेनफोर्स सेक्शन ऑन आरसीसी बीम. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.